कार्यक्रम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुकोबराय जीव आणि परमात्मा जीवाची पूर्णता करत असताना प्रत्येक जीव कुठलाही जीव असला तरी लहान थोर प्रत्येक योनीतील जीव केवळ मनुष्यच असावा असं नाही. जसं पाण्याची धाव समुद्राकडे असते, कुठं असते? पाण्याची धाव समुद्राकडे असते. अर्थात खालारा धावे पाणी महाराज वर्णन करतात. पाणी सतत समुद्राकडे पळतंय, कुठलंही असो, आंबल्याचं असो नाही लिंबल्याचं असो, कुठं जरी टाकलं तरी कुठं जातंय ते समुद्राकडे जातं. बरं, तसं प्रत्येक जीवाची एकच कर्तव्यता आहे. कोणताही जीव असला तरी जीव म्हटलं की परमात्म्याकडे धाव आहे. कुठं? परमात्म्याकडे. आणि जोपर्यंत पाणी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तो पाणी पूर्ण होत नाही. काय? जसं पाणी जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत त्या पाण्याची पूर्णता नाही. जर मधीच अडवलं तर त्याचं दुर्भाग्य. हो, तसा प्रत्येक जीव जोपर्यंत परमात्म्यापर्यंत जात नाही तोपर्यंत त्याची पूर्णता नाही. तोपर्यंत पूर्णता नाही महाराज. म्हणून तर तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगेची पूर्णता समुद्रामध्ये मिळण्यात आहे, तसं जीवाची पूर्णता परमात्म्यामध्ये मिळण्यात आहे. विठाल 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 आणखी एक विशेषता बाहेर आली बघा बरं. हो, आमला गावातली विशेषता, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये गावाने सहभाग घेऊन स्वच्छता, श्रमदान आणि संपूर्ण परिसरातलं कचरा व्यवस्थापन व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या गावानं सहभाग घेतलेला आहे. पण सर्व जनतेचा सुद्धा सहभाग व्हावा अशी या माध्यमातून सूचना आलेली आहे. बरं, कारण बऱ्याच गावांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बऱ्याच गावांना मिळालेला, आपल्या भागात देखील बऱ्याच गावांना मिळाला आहे. सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं, आपल्या गावकऱ्याच्या वतीनं सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या छोट्या खारीच्या वाट्यामध्ये सहभाग घ्यावा. आणि तरी आल्यानंतर आमची महाराजांची चर्चा झाली. आम्ही एकदा इथून वळून माघारी गेलो. महाराजांनी पहिल्यांदा गाव बघितलंय. आल्या आल्या म्हटले, महाराज स्वच्छता कशी आहे? आल्या आल्या आमचा विषय स्वच्छतेवरच झाला महाराज. मग ते स्मशानभूमी असेल नाही रस्ता असेल, अतिशय स्वच्छ गाव आहे. बरं, आणि हे सर्वांनी जोपासलं पाहिजे. ते आपल्याच आरोग्यासाठी चांगले. विठाला 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 काय सांगत होतो? हा, जीवाची पूर्णता परमात्म्याला मिळण्यात आहे. परंतु अडचण अशी आहे त्या पाण्याची. कोणाची? पाण्याची अडचण अशी आहे की ते पाणी समुद्राकडे जात असताना मोठे मोठे बंधारे, काय बंधारे आहेत महाराज, आणि त्या बंधाऱ्याला ओलांडून पुढे जाणं पाण्याला शक्य होत नाही. नाही, सहजासहजी पाणी समुद्रापर्यंत जात नाही. त्याचं कारण आहे मध्ये बरेचसे आडफाटे आहेत. तसं देवात आणि जीवामध्ये बरेचसे आडफाटे आहेत महाराज. मग एकदा समुद्राला मिळाला की मग समुद्रच होतो. काय होतो? पाणी एकदा समुद्राला मिळालं की मग ती गंगा राहत नाही. गंगा राहत नाही, ती काय बनते? समुद्र बनते. समुद्र महाराज. तसं जीव एकदा परमात्म्याला मिळाला की परमात्माच होतो. देव पहावया गेलो आणि देव होऊन चिठेलो. देवच स्वरूप होतो महाराज. पण अडचण अशी आहे की जीव हा परमात्म्यापर्यंत जात नाही. याचा अर्थ असा की जाता येत नाही. जीव लहान आहे, देव मोठा आहे महाराज. तुकोबराय निळोबराय सांगतात, त्या देवाला भेटण्यासाठी आम्ही एक नाही
नाना साधनाच्या केल्या खटापटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्या नपवती होयाच्या दारवंटा, दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली हडपाटा, योगा ठासे सिद्धी रोदिता ती वाटा, योगा ठासे सिद्धी रोदिता ती वाटा, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. निळूबराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटापटा, परित्या नपवती ओयाच्या दारवंटा. देवाला भेटण्यासाठी एक दोन नाही, अशा अनेक प्रयत्न केले. निळूबराय म्हणतात, किती किती करिता यज्ञाधिक स्वर्गे भोगा आड येती. काय केल्यावर काय आडवं येतंय देवामध्ये? यज्ञाधिक स्वर्ग भोगा आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती, आणि करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. देवाला प्राप्त करायचं म्हणून जर एक एक साधन करायला गेलो की एक एक केलं की एकच आडवं येते. देवापर्यंत जाऊ देत नाही महाराज. म्हणून तर महाराज आहेत काही काही. या या या, शाळा सुटली काय की खिचडी अंगणवाडी. विठाला विठाला देवापर्यंत जाणं फार कठीण आहे महाराज. जीवासाठी फार कठीण आहे. एवढं म्हणायचं अहो साधा देव तर लय मोठा आहे महाराज. देव कसा आहे? देव मोठा आहे. जीव लहान आहे, देव मोठा आहे. मोठ्यापर्यंत जाणं लहान्याला एवढं शक्य होत नाही. अहो देव तर लय लांबचा राहिला. साधारण मुख्यमंत्र्याला भेटायचं म्हणल्यावर जमतंय? मुख्यमंत्री बी लांबचा राहिला. कलेक्टरला बी भेटायचं म्हणलं तरी अगोदर अपॉइंटमेंट घ्यावं लागते. काय घ्यावं लागते? डायरेक्ट जाऊन घुसता येते का मध्ये कॅबिन मध्ये? मंत्र्याला कलेक्टरला भेटता येते का जाऊन? साधारण माणसाला आपल्या गावातला एखादा शेतकरी समजा साधारण काम पडलं कोणाकडे? कलेक्टरकडे किंवा मंत्र्याकडे. मंत्र्याच्या सहीवर आपलं काम होणार आहे. मंत्र्याकडे काम पडलंय, एखादा शेतकरी साधारण जायचं जर डायरेक्ट म्हणलं जाता येते? जाता येते का? नाही जाता येत. अहो ते त्या मंत्र्याच्या भोवतालचं गबाळ सुधरू देत नाही. त्याच्या भोवताली गबाळच असते महाराज. ते मोठे मोठे टप्पूचे टप्पू टप्पू, त्याला काय म्हणते? बॉडीगार्ड. काय म्हणते? हे चलो हटो पिछे हटो. महाराज त्या हिसक्या खनिस्त माणूस असं तिकडे जाऊन पडत ती येऊ ते जवळ साहेबाच्या. चलो हटो. साबारे साबारे साबार. साधारण माणसाची तिथं डाळ शिजत नाही. मग आता पर्याय काय? जाणं तर गरजेचं आहे. पर्याय काय? तर पर्याय एकच आहे महाराज. त्याला आपल्या गावरान शब्दात वशिला म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? वशिला शब्द आहे का इकडं? आहे ना. वशिला माणसं लावतात ना काम करायचं असल्यावर, ह्याच्या मार्फत त्याच्या मार्फत, ह्याच्या मार्फत त्याच्या मार्फत. डायरेक्ट साहेबाजवळ जाणं होत नाही, मग वशिला लावायचा. पण वशिला असा असावा कसा? हलका सुलका. वशिला ज्याचा मोठा वशिला त्याच इकडे म्हण नाही का ती? काय पुढचं? त्याचं कुत्र काशीला. असं आहे मला ऐकू आलेलं आहे अशी म्हण. मग वशिला कसा असावा? मोठा असावा महाराज. एकदा शिफारस केली की कामच झालं पाहिजे. वशिला असा असावा. नाही ते हलके सुलके वशिलेल्यावर तितकं झटायची गरज नाही. वशिला पक्का असावा. ही वशिलेबाजीची पद्धत तुकोबारायने परमार्थातही वापरली. महादेव महाराज तुकोबारायने परमार्थात वापरली. डायरेक्ट जीवाला देवाजवळ जाणं होत
नाही, जाणं होत नाही महाराज. तुम्ही कितीही प्रयत्न करा. देव मोठा आहे महाराज. देवाजवळ डायरेक्ट जाता येत नाही. डायरेक्ट जायला निघताल तर कुणी ना कुणीतरी आडवं येतेच. मी आताच सांगितलं, कुणी ना कुणीतरी लयच परमार्थ करायला करता देव काय करते, असं जसं माय लेकरासमोर काय टाकते, खेळणं. लेकरू जर रडू लागलं तर माय काय करता तुम्ही, आताच खेळणं म्हणजे डबड. आताच खेळणं हे पहिले जुन्या काळात होते मला ते गाडे हे ते खुळखुळे असे पुढे टाकले की पोरग नादी लागायचे त्या खुळखुळ्याला. कशाला? पण आता मोबाईलच्या नादी लागायले. कशाच्या नादी? खुळखुळे बंद झाले आता. आता प्रत्येकाला काय पाहिजे, या अंगणवाडीतल्यालाही मोबाईलच पाहिजे महाराज. त्याला नका काय कळना, पण ते वरी ढकलायचं कळतंय. एकदा लावून दिलं की ते ढकलीत राहते. मग पूर्वी जर माय माऊली काही कामात असली की काय करायची, लेकराला खेळणं टाकायची, मग खेळू द्यायचं. पण ते लेकरू त्या जर खेळण्यात रमलं, कुठं खेळण्यात जर रमलं तर आई त्याच्याकडे येत नाही, त्याला घेत नाही. आणि ते जर रमच ना गेलं, सारखंच रडू लागलं तर काय करते माय, मग हातातलं काम टाकून देते महाराज, पहिलं लेकराला उचली ती. असंच आहे का कसं आहे? मी बी संसारिकच आहे, मला बी लेकरू आहे की हो, मलाही माहिती नाही. माय सर्व कामा बाजूला सरतीन, पहिलं त्या लेकराला घेते. मग देव बी काय करते, असं तप अनुष्ठान जप तप करायला लागला की असे खेळणे पुढे टाकते. कोणते खेळणे? रिद्धी सिद्धी भुक्ती असे हे खेळणे असे पुढे टाकते देव. मग ते साधक त्या खेळण्यात रमत आहे. खेळण्यात रमलं की मग देवाकडचा संपर्क तुटत आहे. कुठला संपर्क तुटत आहे? देवाकडचा. मग तसं साधकानं खेळण्यात न रमता सारखा जर देवाचा धावा केला तर देव नक्की भेटतो. पण जीवानं तिथपर्यंत जाणं कठीण आहे, म्हणून वशिला आहे. तुकोबारायने ही वशिलेबाजीची पद्धत परमार्थात वापरली. हो, मंत्री जर डायरेक्ट भेटत नसेल तर वशिला लावायचा. कसला वशिला? काही शेतकरी हुशार असतात, डोकेबाज असतात काही शेतकरी. ज्या ठिकाणी त्या मंत्र्याची सभा आहे, कुठं डायरेक्ट ऑफिसला जाऊन भेटणं होत नाही, मग ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी जात ते कोण? शेतकरी. नीट ऐका बरं आता. हा, शेतकरी त्या सभेत जात, डायरेक्ट साहेबाकडे जात नाही, मग साहेबाची लाल गाडी बघते कुठे ते. साहेबाची गाडी कोणती असती? लाल दिव्याची म्हण. हा, ती वाय 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 करती ती. मग त्या गाडीला अगोदर बघते. ड्रायव्हर तिथंच असते, कुठं? गाडीत नाही तर गाडीच्या आसपास असते, तिथंच असते. मग जाणं, हळूच म्हणणं, राम राम पाहुणं, कुठले काय कसं, हळूच. आणि माणसं ओळख काढायला लय बहादर, कुठलाही पाहुणा असू द्या. मग पाहुणे कुठले? हो अमुक गावचा. बरं साहेबाच्या गाडी. हो 15 वर्ष झालं साहेबासोबतच. रात्री अपरात्री कधीही साहेब मला विचारल्याशिवाय कुठं जात नाही. अरे वा वा वा, एवढं मोठं काम. हो, तुम्ही आमल्याच आहे? हो, असं बरं आमचे पाहुणे तिकडं. बरं, मग पाहुणे निघाले की मग धागा दोडा काढायला माणसं नंबर 1. हो, आमचे तिथं आहे. बरं मग तर काय पाहुणे या चहा पिऊ. काय घेऊ? चहा पिऊ. नाही साहेबाला येळ लागते, जरा थोडं 2 मिनिटात चहा पिऊ. मग त्याला चहा पाणी पुडी, त्याला काय घासून लागते का काय इमल लागते का काय लागते ते मग त्याची ती खुशामत करायची. काय करायची? खुशामत करायची. एकदा ड्रायव्हर प्रसन्न झाला की ड्रायव्हर मनानच म्हणतंय, महाराज ओ पाहुणं रात्री 12 वाजता फोन करा. डायरेक्ट साहेबाच्या कानाला फोन. कुठं? साहेबाच्या डायरेक्ट कानाला, हॉटलाईन डायरेक्ट फोन. बर, काम होतंय का नाही ड्रायव्हर कडून? काही होतेत का नाही? होतेत की ओ महाराज. वशिला जवळचा लावला ना ड्रायव्हरचा, तसं तुकोबारायने परमार्थात वशिला लावला. देवाचा ड्रायव्हर गाठला. देवाचा ड्रायव्हर कोण? तुकोबारायने कोण गाठला? देवाचा ड्रायव्हर. आणि देवाच्या ड्रायव्हरला हात जोडले, हात.
हा गरुडाचे पायी 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 ठेवी वेळ वेळा डोई देवी वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई देवी वेळ वेळा डोई वेगी आणावा तो हारी आणावा तो हारी देवी आनावा तो हरी आनावा तो हरी देवी आनावा तो हरी आनावा तो हरी देवी आनावा तो हरी आनावा तो हरी बस बघा बरं एकदा. विठाला विठाला तुकोबरायने देवाचा ड्रायव्हर गाठला. कोण देवाचा ड्रायव्हर? गरुड गरुड. हा देवाचा ड्रायव्हर कोण? गरुड. गरुडाला धरलं तुकोबरायने. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. हा तुकोबरायने वेळोवेळा गरुडाला प्रार्थना केली, बाबा काय करा? वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. हो देवाची भेट आणि माझी भेट व्हावी. कोणाला प्रार्थना आहे? गरुडाला प्रार्थना आहे. मग ड्रायव्हर कोण वशिला लावतात कधी कधी, पण कधी कधी कसं असतं महाराज, ड्रायव्हरचा वशिला फेल जातो. कसा जातो ऐका. समजा ड्रायव्हर आपला पाहुणा आहे आणि आपण फोन केला आपल्या कामासाठी आणि ड्रायव्हर जर गाडी चालवीत चालवीत म्हणला, साहेब आमचा असं असं पाहुणा आहे, त्याचं असं असं काम आहे. आणि जर साहेबाचा मूड फिसकलेला असला, कुठं अगोदरच कुठं तरी खटका उडालेला असला, हे मग साहेबाचा जर मूड नसला तर साहेब म्हणते, ए तू स्टेरिंग आणि पगार पगार घेतोस ना, पगार आणि स्टेरिंग माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही. साहेब म्हणू शकतो की हो त्याला ड्रायव्हरला, आपलं पहिलं ठरलंय वशिला कसा असावा. हा फेल गेला नाही पाहिजे वशिला. एकदा सांगितलं की काम झालं पाहिजे. ड्रायव्हरचा वशिला फेल जातो. हा सरासरी सरासरी फेल जातो कधी कधी. मग तुकोबरायला वाटलं आता हे वशिला काम करण्यासारखा नाही, म्हणून तुकोबरायने एक युक्तिवाद केला. घरातून वशिला लावला. कुठून? आणि घरातला वशिला शक्यतो 99.99% काम करतो. कुठला वशिला? गृहमंत्र्याकडून म्हणावं. कुठून? गृहमंत्र्याकडून. हा घरचा वशिला फेल जात नाही. बायकोनं सांगितलेलं काम नवऱ्याला करावंच लागतंय. नीट भाकरी खायच्या असल्या तर, सुखासुखी जर भाकरी खायची असेल तर बायकोनं सांगितलेलं काम करावंच लागतंय. त्याला शास्त्राने सुद्धा परवानगी दिली. त्याला स्त्री हट्ट म्हणतात. विठाला विठाला. आणि म्हणून तुकोबराय म्हणले, पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती. लक्ष्मी मातेला प्रार्थना कशासाठी? वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. माय कृपा करा. आई साहेबाकडून वशिला. हा पण कधी कधी कसं असतंय, मी म्हणलं 99.99% काम करतंय वशिला घरचा, पण एक पॉइंट आहे की हो फेल जाण्याचा. आपलं ठरलंय फेल गेला नाही पाहिजे. काय फेल गेला नाही पाहिजे वशिला. मग एक पॉइंट सुद्धा तुकोबरायने जरा थोडा काढता पाय घातला. कारण कसं आहे देवासोबत आपलं काय, आपलं येडीला माहेरन सासर सारखंच आहे. हो पण देवाचं काम वेगळं आहे महाराज. देव भक्ता पुढं संतान पुढं बायकोची सुद्धा गय करीत नाही महाराज. हो नाहीतरी पांडुरंगापाशी रुक्मिणी कुठे जवळ आहे का पाठीमाग आहे? महागत ठेवली महाराज. हा महागत थांबा तुम्ही, जरा महाग थांबा. म्हणून तर म्हणतात भगवान, म्या लक्ष्मी डावलोनी केली परवती. हो लक्ष्मीला एवढं महात्म्य दिलं नाही. किंवा ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय म्हणतात, जेन संगे बंधू बळी भद्राशी जेन संगे पितया वसुदेवाशी ते गुह्य अर्जुनेशी बोलत. भगवंताने जेवढं भक्ताला महत्व दिलं
तेवढं घरच्याला परिवाराला महत्व दिलं. चक्र गदा घेऊन करी उभासे त्यांचे द्वारी लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित चक्र चक्र उभासे त्यांचे द्वारी लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित शंख चक्र गदा घेऊन हरी उभा असे भक्ताची द्वारी लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. भगवान सहपरिवार सहज आईसाहेब समवेत भक्ताच्या द्वारा सेवेत असतात. म्हणजे परिवारापुढं भक्तापुढं परिवाराची गय भगवान करत नाही. म्हणून देवाजवळ वशिला लावायचा असला की सर्वात वशिला मोठा जर कोणता असेल तर ते संत आहेत. कोणता आहे? संत. का संत आहेत समजून सांगतो, ऐका. जर ते साहेब कलेक्टर समजा, जर कलेक्टर आपलं काम करीना, ड्रायव्हर कोण बी वशिला लागाना, घरातून बी लागत नाही महाराज. कधी कधी जर ती माय माऊली सांगाय गेली, अहो गरीब आहे, दररोज येत आहे आपल्याकडं, सेवा करत आहे, आपलं म्हणेल ते काम ऐकत आहे, त्याचं एवढं काम करा, त्याचं एवढं पोरग चिटका की कुठं तरी साहेबाच्या सहीवर पोरग चिटकत का नाही? कुठं? नोकरीला म्हणा, हा नोकरीला चिटका की कुठं तरी सरासरी काम होत आहे. पण समजा कधी कधी घरात बी खटका उडत आहे. घरात खटके उडत आहेत का नाही? घरात फेस टू फेस होतंय का नाही? नवरा बायकोत म्हणा होतच आहे महाराज. आता नवरा बायको म्हणल्यावर भांडणं तंटे होणारच. मग ती महाराजाची का असना, विठाला विठाला महाराजाची का कुठं? अहो देवामध्ये खटका उडा नाही तरी रुक्मिणी कशाला आली इकडं? लय आनंदात आलती होय, रुसूनच आलती की कशाला आलती? रुसूनच आलती हो. देवात खटका उडत आहे, महाराजात उडत आहे. त्याच्यामुळं लय एवढं विशेष मानण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी कमी जास्त होत राहते. पण समजा नवरा बायकोचे भांडणं सुरून एवढ्यात काम कसं होईल? नाही तर काही माणसं कशी असतात, मुरदाड म्हणतात त्याला. कोणते माणसं? मुरदाड. धसकट छाप. धसकट कळतंय? धसकट माहिती का तुम्हाला? धसकट ती जात एवढी बेकार महाराज. कशाची? धसकटाची. जेवारी असतात ना, आता आहेत. आता कापायला जाताना माणसं कापायला नसते ना आल्या नाही, आताच काय ते. मग ती कापताना ती जातात अशी तिरपट कापीत. कशी कापीत? धसकट कसं कापते? आपा सर्व शेतकरी ती जात अशी तिरपट कापली जाते, सरळ कापत नाही ती. आणि ते तिरपट कापली की वरी टोक राहते. महाराज ते धसकट एकदा घुसू द्या, ते साधारण स्लिपरला तर दातच देत नाही महाराज. त्याला प्युअर नाल्याचा जोडा लागते. त्याला जर दाबायचं म्हणलं कोणाला, धसकटाला, सहजासहजी ते दबत नाही. ते स्लिपरला फाडून वरी पायात घुसत येते, एवढं निब्बर असतंय ते धसकट. असे काही धसकट छाप माणसं असतात, त्यांना सरळ सांगितलेलं कळत नाही. माणसं म्हणजे प्युअर कोणाचंच ऐकणार नाही. कोणाचं माणसं अगोदरच म्हणजे नगर बा त्याला आडमुठ आहे. माणसं म्हणतात ना, नका त्याच्याकडे काय ह्याला लय आडमुठ माणूस आहे. मग असे काही आडमुठ माणसं असते. जर समजा आडमुठ माणसाकडे काम पडलंय आणि घरून बी वशिला लागा ना, घरच्याचं बी ऐकत नाही महाराज. ते कधी काही म्हण सरळ म्हणते, तो ते चुलन पोरग बघ. काय स्वयंपाक रूम सांभाळायची, स्वयंपाक रूम सोडून बाहेर बैठकीत डोकं घालायचं नाही. असे काही माणसं असते, घरच्याचं बी ऐकत नाहीत महाराज. धसकट छाप म्हणते. मग कधी काम होत नाही. मग काय करावं? त्याला बी एक युक्तिवाद आहे. पुढचा कलेक्टर आहे, कलेक्टरकडे काम पडलंय, आपलं तर काम करायचंय. मग जर समजा बीडच्या कलेक्टरकडे, परभणीच्या कलेक्टर कोण वशिला लावायचा? कुठून लावायचा? कलेक्टर परभणीचा वशिला त्याच्याकडं, ते बी कलेक्टर आणि हे बी
कलेक्टर आहे. दोघाची ताकद समान आहे. दोघाची ताकद समान. त्याच्याकडे जिल्हा आहे, ह्याच्याकडे जिल्हाच आहे. आता दोघांनी काम सांगितले होते का नाही एकमेकाला? हा, दोघांनी काम सांगितले होते की नाही? अहो तेवढीच पावर आहे महाराज, ताकद तेवढीच आहे दोघात. हा, तसं देवाकडं काम आहे आपलं. कोणाचं? जीवाचं. देवाकडे जाणं शक्य नाही, मग वशिला संतांकडं. नाहीतरी देवाकडं तरी सर्वात मोठी शक्ती कशाची आहे? ताकद कशाची? सामर्थ्य कशाचं आहे देवाकडं? देवाकडं सर्वात मोठं सामर्थ्य जर काय असेल तर ती कृपा नावाची शक्ती आहे. कोणती? कृपा. देवा जेवढे काही काम करतो या जगात, देवाकडं सर्वात मोठी जर ताकद कोणती असेल तर कृपा नावाची शक्ती आहे. कोणती? त्याला भगवंत कृपा म्हणतात. देव सर्व करतो देवाच्या कृपेमुळं. कृपा नावात शब्दाचाच अर्थ आहे सामर्थ्य. कृपा म्हणजे काय? सामर्थ्य. हो, हे सामर्थ्य ज्याच्याकडे येते त्याला समर्थ बनवते. सामर्थ्य. समर्थ आहे भव सामर्थ्य. देव समर्थ आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे कृपा नावाचं. जे काही या जगात काम होतात ते सर्व देवाच्या कृपेमुळे होतात. देव कृपा करील मज काय लाज राखील. देवाच्या कृपेनं होत नाही असं एकही काम नाही महाराज. देवाच्या करशील तरी नोहे काही. राईचा डोंगर पर्वत राई आपले करुणीची साई करीवो आई मजवरी. हरी विठाला विठाला विठाला. देव करत नाही किंवा देवाच्यानं होत नाही असं काही जगात कोणतीच गोष्ट नाही महाराज. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले नाही. हे जेवढं काम करतो भगवान ते कृपा नावाच्या शक्तीनं करतो. कशानं करतो? कृपा नावाच्या. मग देवाजवळ कृपा नावाची शक्ती आहे, पण ती किती आहे? जसं कलेक्टरकड जिल्ह्यापुरती. बरं, शक्ती किती आहे कलेक्टरकड? फक्त जिल्ह्यापुरती आहे. केवढी आहे? दुसऱ्या जिल्ह्याचा आणि त्याचा संबंध नाही. फक्त एका जिल्ह्यापुरती शक्ती आहे त्याच्याकडे. काही बी हलवू शकते एका जिल्ह्यात. पण देवाकडं किती कृपा आहे? देवाकडं कृपा किती आहे? हा, देवाकडं कृपा आहे समुद्रा एवढी. किती? ऐसा कृपेचा सागर विठे उभा कटीवर सर्वस्वे उदार भक्ताही प्रगटे. ऐसा कृपेचा सागर विठे उभा कटीवर सर्वस्वे उदार भक्तालाही प्रगटे. देवाकडे किती कृपा आहे? ऐसा कृपेचा सागर. देवाकडे सागरा एवढी कृपा आहे. सागरात पाणी किती? त्याचं मोजमाप जसं नाही तसं देवाकडे कृपा किती त्याचं मोजमाप करता येत नाही. देवाकडे किती सामर्थ्य आहे त्याचं मोजमाप करता येत नाही महाराज. हो. किंवा दुसरं एक प्रमाण आहे, देवा तो कृपा करुणा सिंधू. देवा कृपा ओशी माय बाप होती माय बाप जीवन सिद्धे साधन सिंधू. जीवन ले साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळ पाश. थोडीशी थोडीशी भवबंधू काळ पाश. थोडेसे भवबंधू काळ पाश. शरणागत वज्र पंजर. शरणागत वज्र पंजर. शरणागत देवा तो कृपा करुणा सिंधू. देव कृपेचा काय? सिंधू. सिंधू म्हणजे
सागरच की समुद्र. समुद्र, सागर, सिंधू हे सर्व समानार्थी शब्द आहेत. किंवा तुकोबारायांनी गुरु परंपरेच्या अभंगामध्ये सांगितले काय, कृपेचा सागर पांडुरंग, कृपेचा सागर पांडुरंग, कृपेचा सागर पांडुरंग. म्हणे मज धाविला तारू, म्हणे मज धाविला तारू, म्हणे मज धाविला तारू, म्हणे मज धाविला तारू. कृपेचा सागर पांडुरंग, कृपेचा सागर पांडुरंग, कृपेचा सागर पांडुरंग. तुका म्हणे मज मज दावियेला दारू, कृपेचा सागर पाटे पोरायला. देव कृपेचा काय आहे? सागर आहे महाराज, समुद्र आहे. देवाकडे समुद्र एवढी कृपा आहे. हो, मग जसा देवाकडे समुद्र एवढी कृपा आहे तसा आमचा वशिला संतांकडे आहे. कोणाकडे? तुकोबारायांनी कोणाकडे वशिला लावलाय? संतांमार्फत लावलाय. मग जसं देवाकडं समुद्र एवढी कृपा आहे तसं संतांकडं जसं एक कलेक्टर आहे तसा आमचा वशिलेवाला बी कलेक्टरच आहे. हा, संतांकडं काय तुम्हाला वाटायला काय नदी आहे कृपेची? नाही नाही नाही, नाही तर एखादा तलाव नाही. संतांकडे सुद्धा समुद्र एवढी कृपा आहे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप आभार सांगा देवा, निरोप आभार सांगा देवा, निरोप आभार सांगा देवा, निरोप आभार सांगा देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. देवाकडं समुद्र एवढी कृपा आहे. संतांकडं हा, तुम्ही संत सारे कृपेचे डबकाड. काय डबकडा एवढी? डबकडा एवढी नाही महाराज. समुद्र आहे, समुद्र सागर आहे संत सुद्धा. जसं देवाकडं काही करण्याचं सामर्थ्य आहे तसं संतांकडं सुद्धा काही करण्याचं सामर्थ्य आहे महाराज. संत काहीही करू शकतात. संतांना अशक्य गोष्ट या जगात काही नाही. संत महात्मे साधू यांच्या मनात आलं की काही करू शकतात की हो. नाहीतरी देवानं करून करून असं काय केलंय बरं? हा, देवानं करून करून असं केलंय तरी काय नेमकं? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तिन्ही शक्त्या ज्याच्यामध्ये त्याला कृपाशक्ती म्हणतात. काय म्हणतात? कृपाशक्ती कशाला म्हणतात? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तिन्ही शक्तीचा आविर्भाव ज्याच्यात आहे त्याला कृपाशक्ती म्हणतात. नाहीतर देवानं करून करून काय केलं? समुद्रावर दगड तारली. काय केलं? देवाच्या कृपेने काय झालं? समुद्रावर दगड तरले. राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. ज्याच्यावर कृपा होते दगड सुद्धा समुद्रात तरतात. राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात. ऐसे तुमको अभंगार शीले, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा.
तारिले? पाषाण तारिले, दगड तारले देवानं. लय मोठं असं काम केलंय होय. देवान काय केलंय? पाण्यावर दगड तारले. ही देवाची कृपा शक्ती. मग आमचे संत कुठं कमी आहेत? उलट संतांनी दगड नाही, दगडासहित वह्या तारल्या. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशालाया, तारियल्या जैशालाया, जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशालाया, तारियल्या जैशालाया, तारियल्या जैशालाया. संत कमी आहेत. उलट देवाला चॅलेंज करते संत. हा, संत देवापेक्षाही बलवान आहेत. तुका बरं म्हणतातही ना, बळीयाचे अंकित आणि आम्ही झालो बळीवंत. देवाच्याच बळानं बळी आहेत संत, पण देवापेक्षा सुद्धा बलवान आहेत. बरोबर. आणि म्हणून तुकोबारायांनी वशिला लावताना संतांकडे लावलाय. कुठं लावलाय? आणि संतांकडे लावत असताना संताला हात जोडलेत. हात जोडून संतांना आठवण करून दिली, महाराज तुम्ही सुद्धा कृपेचे सागर आहात. आणि म्हणून 2 विशेषण संतांना लावली वर्तमान अभंगाच्या प्रथम चरणात. कृपाळू सजन तुम्ही सहत जन, कृपाळू सजन तुम्ही सहत जन, तुम्ही संत जन, विनंती करतायत संतांजवळ, महाराज तुम्ही कृपाळू आहात. कसे आहात? तुकोबरायची विशेषता आहे महाराज. तुकोबरायच्या गाथेमध्ये आपण